नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। तर आज आपण बघणार आहोत यवतमाळ जिल्हा पोलीस 7 जुलैला जो पेपर झाला त्यामधलं जे अंकगणित आहे त्यामधील जे अंकगणित आहे त्याच्या सर्व प्रश्नाचे स्पष्टीकरण आपण बघणार आहोत। तर चला सुरुवात करूया। बघा, प्रश्न क्रमांक आपल्याला दिला सर्वात पहिले 47 ते 50। हा प्रश्न रिझनिंगचा आहे, पण तो आपण सर्वात पहिले पाहून घेऊ। बघा, प्रश्न क्रमांक 47 पासून 50 पर्यंत प्रश्न दिले आहे। काय म्हटलं सर्वात पहिले, एका टेबलावर एक अशी 7 पुस्तके आहे। पुस्तक किती आहे? 7। गणित, हिंदी, मराठी, विज्ञान, इतिहास, भूगोल व समाजशास्त्र या विषयांची ती पुस्तके आहेत। इतिहासाच्या खाली भूगोलाचे पुस्तक आहे। सर्वात पहिले काय म्हटलंय त्यांनी? इतिहास। इतिहासाच्या खाली आहे भूगोलाचे पुस्तक। नंतर बघा, व ते मराठीच्या पुस्तकाच्या वर आहे। म्हणजे इतिहासाच्या खाली भूगोलाचे पुस्तक आहे आणि ते कशाच्या वर आहे? मराठीच्या पुस्तकाच्या वर। इथे लिहू आपण मराठी। नंतर बघा काय म्हटलंय, समाजशास्त्राचे पुस्तक इतिहासाच्या वर असून त्यावर हिंदीचे पुस्तक आहे। सर्वात पहिले म्हटलं त्यांनी समाजशास्त्राचं पुस्तक। हे काय आहे? इतिहासाच्या वर आहे। समाजशास्त्राचे पुस्तक इतिहासाच्या वर आहे व त्यावर हिंदीचे पुस्तक आहे। त्यावर हिंदीचे पुस्तक आहे। नंतर म्हटलंय गणिताचे पुस्तक विज्ञानाच्या पुस्तकाच्या खाली असून हिंदीचे पुस्तक सर्वात वर नाही। बघा, डबल बघा, गणिताचं जे पुस्तक आहे ते विज्ञानाच्या खाली आहे आणि हिंदीचं पुस्तक सर्वात वर नाही आहे म्हणते। मग काय होईल? जर आपण इथं सर्वात वरचं जर विज्ञान घेतलं तर विज्ञानाच्या खाली कशाचं पुस्तक आहे? गणित। बघा, गणिताचं पुस्तक विज्ञानाच्या खाली असून हिंदीचं पुस्तक सर्वात वर नाही आहे म्हणते। तर सर्वात वर सध्या आपलं पुस्तक कोणतं आहे? मग विज्ञानचं। आता याच्यावर प्रश्न विचारलाय। सर्वात पहिले बघा, प्रश्न क्रमांक 47 इथं दिलाय, त्या थरात मध्यभागी कोणते पुस्तक असेल? बघा, एकूण 7 पुस्तक आहे। किती? 7। वरचे 3 सोडले, खालचे 3 सोडले तर मधात कोणतं पुस्तक येईल? समाजशास्त्र। समाजशास्त्र म्हणजे ऑप्शन नंबर याचं 47चं 2 हे झालं आपलं उत्तर। नंतर बघा 48 नंबरचा प्रश्न बघा, याच्यात काय म्हटलंय, तळाशी कोणते पुस्तक आहे? तळाशी आहे मराठीचं पुस्तक। ऑप्शन नंबर 4 हे आपलं उत्तर आहे। नंतर बघा 49 नंबरचा प्रश्न बघा, याच्यात काय म्हटलंय, इतिहास, भूगोल, इतिहास आणि भूगोल तसेच समाजशास्त्र व हिंदी, समाजशास्त्र व हिंदी या पुस्तकांच्या जागा आपसात बदलल्या तर मध्यभागी कोणते पुस्तक येईल? म्हणजे जर समाजशास्त्र इथं वर गेलं आणि हिंदी खाली आलं, इथं भूगोल वर गेला आहे आणि इतिहास खाली आलाय, तर मध्यभागी कोणते पुस्तक येईल? बघा, पहिले मध्यभागी आपलं पुस्तक होतं समाजशास्त्राचं। आता कोणतं आलंय? मग हिंदीचं। आता पुस्तक कोणतं आलंय? हिंदी। म्हणजे आता बघा, आपलं ऑप्शन नंबर जे आहे 49चं ऑप्शन नंबर 1 हे राहणार आहे उत्तर हिंदीचं। 50 नंबरचा प्रश्न आहे। 50 नंबर बघा, सर्वात वर असणारे पुस्तक कोणते? सर्वात वर बघा, विज्ञानाचं पुस्तक आहे। ऑप्शन बघा आपलं ऑप्शन नंबर 2, सर्वात वर असणारे पुस्तक कोणते आहे? विज्ञान। नंतरचा प्रश्न बघा, 51 नंबरचा प्रश्न आहे, 12 गुणिला 3 प्लस 4 ब्रॅकेटमध्ये दिला आहे 12 गुणिला 3 प्लस 4 ब्रॅकेट कंप्लीट भागीला 8 मायनस 5 बरोबर किती? असा प्रश्न आहे। तर सर्वात पहिले आपण बघा, अशा प्रश्नात काय करायचं, जर आपल्याला ब्रॅकेट दिला असेल तर ब्रॅकेट सोडून घ्या। म्हणजे बघा, इथं सर्वात पहिले ब्रॅकेटमध्ये काय सोडून आपण गुणाकार, म्हणजे 12 त्रिक झाले 36, 36 प्लस 4, 36 आणि 4 किती होते? 40, म्हणजे ब्रॅकेटमध्ये 40 भागीला दिला आहे 8 मायनस 5। आता आपण काय करू, सर्वात पहिले हे 8 जे आहे भागीला ते खाली जाईल, म्हणजे 40 भागीला किती? 8 मायनस 5। 8 ने तर भाग देऊन द्या, 8 पंच 40। आता 5 मायनस 5 उरले आपल्याजवळ आणि 5तून 5 गेले, उत्तर किती आलं? 0। ऑप्शन बघून घ्या आपलं, ऑप्शन नंबर आहे आपलं 3, 0 हे उत्तर आहे। नंतरचा प्रश्न बघू, जर प्लस म्हणजे गुणिला
प्लस साठी म्हटलंय गुणाकार, मायनस मायनस म्हणजे भागाकार, गुणाकार म्हणजे अधिक व भागिला म्हणजे वजाबाकी. तर खालील समीकरण सोडवा. आता समीकरण काय दिलं त्यांनी, 20 - 5 प्लस 16 भागिला 4 गुणिला 30 बरोबर किती, असा आपल्याला त्यांनी प्रश्न दिला आहे. तर बघा आता काय करू आपण, जिथं जिथं प्लसच्या जागी गुणाकार, मायनसच्या जागी भागाकार हे चिन्ह आपल्याला ठेवायचे आहे. सर्वात पहिले आपण मायनसच्या जागी पहा, मायनसच्या जागी काय आहे भागाकार, तर इथे डायरेक्ट आपण लिहू भागाकार, डायरेक्ट इथचं चिन्ह गायब करून टाका. प्लसच्या जागी काय म्हटलं आहे गुणाकार, ते खोडून टाका, इथं लिहा गुणाकार. भागिलाच्या जागी काय म्हटलंय त्यांनी मायनस, हे आपण डायरेक्ट गायब करू, इथं लिहू मायनस. गुणाकाराच्या जागी म्हटलंय प्लस, गुणाकार करून टाकू, इथं लिहू प्लस. आता आपण हे सोडू शकतो. हे सोडताना सर्वात पहिले आपण काय करतो, सर्वात पहिले आपण भागाकार सोडतो, म्हणजे 20 भागिला 5 म्हणजे 5 एक 5, 5 चोक 20, इथं आले 4, इथं आहे गुणिला 16 मायनस 4 प्लस 30 बरोबर. नंतर आपण गुणाकार सोडवतो, 16 चोक किती होते 64 मायनस 4 प्लस 30. आता बघा, आता करा तुम्ही बेरीज, 64 आणि 30, 64 आणि 30 होते 94 मायनस 4 बरोबर किती 90. तर बघा आपण ऑप्शन बघू, ऑप्शन नंबर 2 हे आपलं उत्तर आहे. नंतरचा प्रश्न, ब हा क पेक्षा 7 वर्षांनी लहान आहे. 53 नंबरचा प्रश्न आहे आपला. ब हा क पेक्षा 7 वर्षांनी लहान आहे, म्हणजे इथं ए घेऊ आपण, इथं बी घेऊ आणि सी. ब क म्हटलंय पहिले त्यांनी, ब हा क पेक्षा 7 वर्षांनी लहान आहे, म्हणजे ब कोणापेक्षा लहान आहे, क पेक्षा 7 वर्षांनी लहान आहे. हा जर x वर्षाचा असेल तर हा असेल x मायनस 7, 7 वर्षांनी लहान आहे. नंतर बघा काय म्हटलं आहे, त्या दोघांच्या वयांची बेरीज 43 आहे. त्या दोघांची जे वय आहे यांची बेरीज किती दिली आहे त्यांनी, 43 वर्ष. तर आता आपण हे समीकरण सोडू शकतो, म्हणजे आपण काय करायचं, x मायनस 7 दोघांची बेरीज म्हटलं आहे, तर घ्यायचं इथं x मायनस 7 प्लस x बरोबर 43 बरोबर आहे. आता काय होईल मग, x आणि x झाले 2x, मायनस 7 जर तिकडे गेले तर 43 मायनस 7, मायनसचं काय होऊन जाईल प्लस होऊन जाईल, मायनस 7 तिकडे गेले तर प्लस होऊन जाईल. हे किती झाले 50 बरोबर 2x, म्हणजे x बरोबर किती 50 भागिला 2 किती होते 25. आता आपल्याला विचारलं काय बघा, आपल्याला विचारलं आहे तर ब चे वय किती, तर बघा x मायनस 7, ब चं वय किती दिलं आहे x मायनस 7, x मायनस 7 बरोबर किती होईल मग 25 मायनस 7 किती होते मग 18. 25 मधून 7 गेले 18 राहिले. सी चं विचारलं असतं तर 25 आलं असतं. बघा ऑप्शन नंबर 1 हे आपलं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, एका शेतात काही गुराखी व काही गायी आहे. नंतर म्हटलं आहे त्यांच्या एकूण पायांची संख्या आहे 98, पाया आहे 98 आणि डोक्यांची संख्या आहे 26, डोके आहे 26. तर त्या ठिकाणी गायी व गुराखी किती असेल. अशा प्रश्नात काय करायचं, जे पाय आहे याचे करा अर्धे, पाय जे आहे त्याचे अर्धे करा, किती होते 49, आणि ह्या 49 मधून जे डोके आहे 26 हे करा तुम्ही मायनस. बघा 9तून 6 गेले 3 राहिले, 4तून 2 गेले 2 राहिले. आता आलं 23. 23 जे उत्तर येईल तुमचं, हा 4 पाय, हा 4 पायांचा प्राणी असेल. 4 पायाचा प्राणी कोण आहे आपल्याजवळ, गाय. जर गाय 23 असन, एकूण आपल्याजवळ डोकं आहे 26, 26 मधल्या 23 गाय आहे, 23 जर तुम्ही मायनस केले तर उरले किती 3, 3 काय होईल मग गुराखी. म्हणजे आपलं ऑप्शन बघा काय आहे, आपलं ऑप्शन आहे त्याच्यामध्ये दिलं आहे 23 3, ऑप्शन नंबर 3 हे झालं आपलं उत्तर.
एका क्रिकेटच्या सामन्यात पहिल्या 9 खेळाडूंच्या धावांची सरासरी 24 होती. पहिले खेळाडू होते 9. खेळाडू किती होते? 9. त्यांची सरासरी होती 24 होती. नंतर काय झालं? 10व्या फलंदाजाने काही धावा काढल्या व तो बाद झाला. आता ती सरासरी 25 झाली. बघा, सरासरी किती झाली आता? 25. म्हणजे सरासरी वाढली किती ना? 1 न. आता सरासरी प्लस झाली 1, किती झाली? 25. बरोबर आहे? सरासरी 25 झाली. खेळाडू 9 होते. तर अशा गणितात डायरेक्ट शॉर्टकट काय करायचं? पूर्ण संख्या 9 + 24 वाढ कितीची झाली आहे? 1. 1 न वाढ झाली आहे. याची करा डायरेक्ट तुम्ही बेरीज. 9 ने 10, 24 आणि 10 34. आपल्याला विचारला आहे प्रश्नामध्ये 10व्या खेळाडूच्या धावा किती? तर ऑप्शन नंबर 2 34 हेच आहे आपलं उत्तर. कोणत्या दोन जोडमूळ संख्यांच्या बेरजेचा वर्ग 144 आहे? आता जोडमूळ संख्या म्हणजे ज्या संख्या मूळ संख्या आहे आणि त्या काय येतात सोबत सोबत येतात त्याला जोडमूळ संख्या असे म्हणतात. आता बघा, सर्वात पहिले आपण जर पाहिलं 3 आणि 9 मूळ संख्या नाही आहे. नंतर बघा 8 आणि 4 या पण मूळ संख्या आहे काय? नाही आहे. ऑप्शन उरला आपलं तुमच्याजवळ 5 आणि 7. 7 आणि 5 किती होते? 12 आणि 12चा वर्ग होते 144. आपला ऑप्शन नंबर आहे 3. ही विषम संख्या आहे. डी विषम संख्या आहे. डी ही विषम संख्या आहे. तर क्रमाने येणारी पुढील विषम संख्या कोणती? विषम संख्या समजा डीच्या जागी तुम्ही पकडा 3. 3 काय आहे? विषम संख्या. ऑप्शन पाहून घ्या त्याच्यातले. डी प्लस 1 म्हणजे काय झालं? 3 आणि 1 4 होते, पण आपल्याला विषम पाहिजे. 3 आणि 3 6 विषम येते का? नाही. नंतर तिसरा ऑप्शन डी मायनस 1 आहे, म्हणजे 3 - 1 2 होते. नंतर बघा चौथा ऑप्शन आहे डी प्लस 2. डी प्लस 2 म्हणजे 3 अधिक 2 किती झाले? 5. म्हणजे आपलं ऑप्शन नंबर 4 हे काय येते? उत्तर येते. कोणत्या पण दोन विषम संख्यामध्ये 2चा फरक असतो. बरोबर आहे? 2चा फरक आला पाहिजे. म्हणजे 3 आणि 2 5 होऊ शकते. क्रमाने येणारी म्हटलं आहे तर आपलं उत्तर येईल 5. 1चा वर्ग, 2चा वर्ग, 3चा वर्ग असं करत करत जर 10च्या वर्गापर्यंतची बेरीज केली तर त्याचं उत्तर काय येईल? बघा आपण याचा एक फॉर्म्युला आहे, त्या फॉर्म्युल्याने पण आपण करू शकतो. तर बघा फॉर्म्युला आहे n × n प्लस 1 दुसऱ्या कंसात प्लस 2n प्लस 1 डिवायडेड बाय 6. बघा n म्हणजे कुठपर्यंत संख्या आहे? म्हणजे 10 कंसात 10 + 1 11 दुसऱ्या कंसात 10 × 2 + 1 भागिला 6. इथं किती होईल? 11. 11 10 110 गुणिला दुसऱ्या कंसात 10 2 20 आणि 1 21 भागिला 6. 3 2 6 3 7 21 बे 1 बे इथं येईन 55 आणि म्हणजे 55 गुणिला किती? 7 जर तुम्ही केले 7 5 35 5 हातच्याले 3 7 5 35 आणि 3 38 म्हणजे किती? 385. तर 1 ते 10 पर्यंत जर तुम्ही वर्गाची बेरीज केली तर 385 येते. हा त्याचा फॉर्म्युला असते. 60 नंबरचा प्रश्न बघा. 6 ने निशेष भाग जाणारी संख्या कोणती? 6 ने भाग जाणारी संख्या कोणती? बघा 6 ने भाग जाणारी संख्या जर आपल्याला पाहिजे असेल तर ज्या संख्येला 3 आणि 2 ह्या दोन्ही संख्येने भाग जाते त्याच संख्येला 6 ने भाग जाऊ शकते. सर्वात पहिले पाहतो 2 न भाग जाणारी संख्या काय असते? सम असते. म्हणजे पहिलं ऑप्शन दुसरं ऑप्शन कॅन्सल झालं. बरोबर आहे? आता 3 न भाग 2 न आता दोन्ही जागी भाग जाते. आता 3 न भाग जाते का पाहासाठी काय करा तुम्ही? सर्व अंकाची बेरीज करा. त्याला जर 3 न भाग जात असेल तर ते त्या संख्येला 3 न भाग जाते. म्हणजे इथं बघा 3 आणि 3 6 6 आणि 4 10 आणि 5 15 इथं 3 न भाग जाऊ शकते. इथं बघा 5 आणि 4 9 9 आणि 3 12 12 आणि 2 14 इथं 3 न भाग जाते काय? नाही. तर आपण याची बेरीज किती झाली आपली? 3 आणि 3 6 आणि 4 10 आणि 5 15 15 ला 3 न भाग जाते. म्हणजे हे जे संख्या आहे ऑप्शन नंबर 3 त्याला 6 या संख्येने काय होते? भाग जाते. नंतरचं गणित बघू. 28 माणसे एक काम काही दिवसात पूर्ण करतात.
जर दिवसांची संख्या 2/3 केली तर आणखी किती माणसे कामावर असतील? सर्वात पहिले बघा काय म्हटलंय, 28 माणसे एक काम काही दिवसात पूर्ण करतात. काम त्यांना माहित नाही. दिवसांची संख्या 2/3 केली म्हणजे 28 दिवसांची संख्या किती केली? 2/3. तर आणखी किती माणसे कामावर लागेल म्हणते. तर काय करायचं, 3 वर जाईन, 2 खाली येईन. म्हणजे 28 गुणिला 3 भागीला 2, 14 दोन्ही 28, 14 त्रिक 42. हे झाले एकूण माणसे. हे काय होईल मग? एकूण माणसे होईल. एकूण माणसे किती लागेल? 42. पण आपल्याला विचारलं आहे आणखी किती माणसे कामावर लागेल. पहिले माणसं किती होते? 28. आता झाले 42. म्हणजे 42 मधून जर तुम्ही 28 मायनस केले, 12तून 8 गेले 4, हातचा 1 वापस, 4तून 3 गेले 1, म्हणजे किती? 14. म्हणजे आणखी किती माणसे कामावर लागतील मग? 14. हे झालं आपलं उत्तर. नंतरचा प्रश्न बघू. एका पुस्तकाची 103 पाने वाचल्यानंतर 100 पाने शिल्लक राहिली तर पुस्तकात एकूण पाने किती? बघा, 103 पानं काय झाले त्यांनी वाचली, म्हणजे 3 पैकी एक भाग वाचला आहे. 3 पैकी बाकी किती आहे? 2. हे 3 म्हणजे 3तून 1 गेला, 2 राहिला. हे काय आहे? बाकी. आणि त्यानं काय म्हटलंय, 103 पाने वाचल्यानंतर 100 पाने शिल्लक राहिली. म्हणजे 203 बरोबर किती? 100. बघा, 3 वर जाईन, 2 खाली येईन. म्हणजे 100 गुणिला 3 करा, 2 भागाकारात आणा, 50 दोन्ही 100, 50 त्रिक 150. काय म्हटलंय त्यांनी? पहा बरं, त्यांनी म्हटलंय पुस्तकाला एकूण पाने किती होती? तर 150 त्या पुस्तकाला एकूण पाने होती. याचा दिला आपल्याला गुणाकार. तर सर्वात पहिले आपण काय करा, बघा, पूर्ण याचा गुणाकार करून घ्या. म्हणजे फक्त संख्या लिहा पहिले. 25 गुणिला 25 गुणिला 12. पॉईंटचा विचार न करता पहिले गुणाकार करून घ्या. 25 गुणिला 25 जर तुम्ही केलं तर 625 होते आणि गुणिला करायचा आहे 12. 12 पंच 60, हातच्याले 6, 12 दोन्ही 24, 24 आणि 6 30, हातच्याले 3, 12 सकम 72, 72 आणि 3 75. म्हणजे आपलं उत्तर आलं इथं 7500. आता समोर काय करायचं? आता पॉईंट मोजा. गुणाकारात पॉईंट नंतर किती घरा? इथं एक घरानंतर पॉईंट आहे, इथं एक घरानंतर, म्हणजे झाले 2. इथं किती घरानंतर पॉईंट आहे? 2. म्हणजे ह्या पूर्ण गुणाकारात एकूण पॉईंट किती आहे? 4. तर लिहायचं 7500. उजव्या साईडनं मोजणं सुरू करायचं, म्हणजे 1 2 3 4. 4 घरानंतर पॉईंट द्या, इथं 0 लिहा. म्हणजेच आपलं उत्तर झालं 0.75. त्या पॉईंटच्या नंतरचे जे घर असतात त्याला काही महत्त्व नसते. आपलं उत्तर आहे 0.75. ऑप्शन बघा, ऑप्शन नंबर 1 हे झालं आपलं उत्तर. बघा, 66 नंबरचा प्रश्नामध्ये काय दिला आहे? आपल्याला नाही काय पूर्ण करणी चिन्हात संख्या दिल्या आहे. म्हणजे मोठ्या ह्याच्यात 56, त्याच्या अंदर 620, त्याच्या अंदर 25. सर्वात पहिले काय करतो आपण, अशा ह्याच्यात सर्वात आतील जे वर्गमूळाच्या अंदर संख्या आहे करणी चिन्हाच्या, ते बाहेर काढा. 25 जर बाहेर काढले तर किती होईल? 5. 25चं वर्गमूळ 5, म्हणजे 620 प्लस 5 होते 625. 625 कशाचा वर्ग आहे? 625 वर्ग आहे 25चा. म्हणजे हे जर संख्या बाहेर निघाली तर किती येईल? 25. म्हणजे 56 प्लस 25 बघा किती होते ते? 81. आणि 81 जर ह्या पूर्ण चिन्हाच्या बाहेर निघाली, 81 जर तुम्ही बाहेर काढलं तर उत्तर येते तुमचं 9. ऑप्शन नंबर बघून घ्या. तर आपलं ऑप्शन नंबर 1 हे झालं त्याचं उत्तर. कोणती लहानात लहान संख्या वजा करावी की बाकीला 7, 12, 16 ने भागल्यास प्रत्येक वेळी 4 बाकी राहील? बघा काय म्हटलंय, कोणती संख्या वजा करावी म्हणजे 7, 12, 16 ने काय होईल? प्रत्येक वेळी बाकी 4 राहील. म्हणजे काय करू आपण, पहिले 7, 12 आणि 16 याचा काढायचा लसावी. याचा काय काढा तुम्ही? लसावी. बघा, आपण लसावी काढू. 7ला आपण ज्या संख्येने भाग दिले तेच संख्या येते. आपण भाग देऊ डायरेक्ट 4 ने. 7 88, 4 त्रिक 12, 4 चोक 16. आता आपण जर प्रत्येक वेळा काय होईल, एकच वेळा भाग देईन. डायरेक्ट इथं काय करा तुम्ही, डायरेक्ट 4 7 28,
इथं पूर्ण संख्याचा गुणाकार करा, म्हणजे 4 7 28, 28 गुणिला 3, 3 8 24, 3 2 6 2 8, 84, 84 गुणिला 4, 4 चौक 16, हाताला 1, 4 8 32 ने 33, 336. म्हणजे आता काय करू आपण, 1856 याला भाग देऊ, कितीनं भाग देऊ आपण, 333 36 न. बघा 333, 300 जर फाडा म्हटलं आपण, 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 5 15, म्हणजे 336 गुणिला जर आपण 5 केले, 5 सक 30, हातच्याले 3, 5 3 15 3 18, हातच्याला 1, 5 3 15 1 16, 1680, म्हणजे 336 5 1680 होते. 6 5 15तून 8 गेले, 7 राहिले, हातचा 1 वापस दिला आपण, आणि 8तून 7 गेला 1, उरले किती, 176. बघा जे बाकी राहील त्याच्यातून तुम्ही काय करायचं, 4 मायनस करायचे, म्हणजे किती, 172. आपलं उत्तर येईल 172. आता करून पहा तुम्ही, 172ला जर तुम्ही भाग दिला 12ने, 12 1 12, 12 चौक 48, किती उरले, 4. प्रत्येक वेळी बाकी किती उरण, 4 उरण. साडीची किंमत होती 1280. काय केलं त्यांनी, 20% तोटा झाला, म्हणजे 1280 रुपयाची घेतलेली साडी विकल्यानंतर 20% तोटा झाला. 20% तोटा म्हणजे किती, 80. आता आपण भाग देऊ, 0 0 कॅन्सल, 0 0 कॅन्सल, 128 गुणिला 8, 8 8 64, हातच्याले 6, 8 2 16, 16 6 22 2, हातच्याले 2, 8 1 8 2 10, म्हणजे किती, 1024. म्हणजे ते साडी त्यांनी जी विकली आहे 1024 रुपयात विकली आहे. नंतरचा प्रश्न बघा, 70 नंबरचा प्रश्न बघा, 36 आणि 48 यांचा लसावी मसावी किती. 36 आणि 48 यांचा विचारलाय, लसावी आणि मसावी. बघा जर मसावी जर काढायचा असेल, सर्वात पहिले आपण काय करतो, हे दोन्ही संख्येला एकादमान ज्या संख्येने भाग देईन तो त्याचा मसावी असते. म्हणजे डायरेक्ट आपण 12 जर भाग दिला, 12 त्रिक 36, 12 चौक 48. आता ह्या डबल भाग जाते काय संख्येला, नाही, तर 12 हा काय झाला त्याचा मसावी, म्हणजे मसावी झाला 12. आता लसावी काढायचा आहे बघा, आता डबल भाग चालला का इथं, नाही, तर डायरेक्ट सर्वाचा गुणाकार करा, 12 चौक 48, 48 गुणिला 3, 48 त्रिक 3 8 24 4, हातच्याले 2, 3 चौक 12 2 14, 144. म्हणजे त्याचा लसावी किती झाला मग, 144 हा झाला त्याचा लसावी. नंतरचा प्रश्न बघू, एका वर्गातील 39 मुलांचे सरासरी वय 17 वर्ष आहे. पहिले मुलं किती होते, 39, त्यांचं सरासरी वय आहे 17 वर्ष. सरासरी किती आहे, सरासरी वय होतं त्यांचं 17 वर्ष. नंतर काय म्हटलंय त्यांनी, वर्ग शिक्षकांचे वय मिळवले तर सरासरी 18 झाली. सरासरी किती झाली, 18. पहिले 17 होती, मग 18 झाली, म्हणजे सरासरी फक्त 1 न वाढ झाली. जेव्हा 1 न वाढ होईल तेव्हा पूर्ण आकड्याची काय करायची, बेरीज करायची, म्हणजे 39 17 1, 39 आणि 1 40, 10 50 आणि 7 57, किती झालं, 57. तर त्यांनी प्रश्न विचारलेला आहे, आपल्याला विचारला आहे, तर वर्ग शिक्षकाचे वय किती, 57 वर्ष. ऑप्शन नंबर 1 हे झालं आपलं उत्तर. नंतरचा प्रश्न बघा, सोहमला त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी एकूण 40 मेसेज आले, त्यापैकी 80% मेसेज वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे होते, तर त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यतिरिक्त किती मेसेज आले. टोटल मेसेज आहे 40, टोटल मेसेज किती आहे, 40. त्याच्यातले 80% वाढदिवसाच्या शुभेच्छाचे होते, म्हणजे 20% काय होते, इतर मेसेज होते ना, म्हणजे 40 पैकी 20% जर आपण काढलं तर किती होते, 4 2 8, 8 मेसेज काय होते मग, हे इतर होते, म्हणजे त्याला बर्थडेच्या शुभेच्छा व्यतिरिक्त आणखी किती मेसेज आले, तर 8 मेसेज आले. ऑप्शन नंबर 2. 200 रुपये किमतीच्या 50 गोण्या खरेदी करून 15,000 रुपयांना विकल्या. म्हणजे बघा 200 रुपयाची जर एक असन
200 रुपयाची एक गोणी होती. अशा किती घेतल्या त्यांना? 50. म्हणजे 200 गुणीला काय करा ना आपण पहिले 50 म्हणजे किती झाले बघा? 2 10 त्याच्यावर 3 शून्य 1 2 3 म्हणजे किती? त्या झाल्या 10,000 रुपयाच्या. आणि म्हटलं काय त्यांनी 10,000 च्या होत्या आणि 15,000 ना विकल्या. विक्री हे झाली ती खरेदी. विकल्या त्यांनी 15,000 रुपयाच्या. विक्री. म्हणजे आता फायदा कितीचा झाला बघा बरं? 5,000. 5,000 काय भेटले? जास्त भेटले. जास्त भेटले म्हणजेच काय होते? फायदा झाला. म्हणजे त्यांचा नफा किती झाला? 5,000 रुपयाचा काय झाला त्यांचा? नफा झाला. ऑप्शन नंबर 2. आई वडील मुलगा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 4-5 4 5 5 x आहे. म्हणजे आई पकडू 4x, वडील 5x, मुलगा 1x. नंतर काय म्हटलंय? आई मुलापेक्षा 21 वर्षांनी मोठी आहे. म्हणजे मुलगा आणि आई ह्याच्यातला फरक कितीचा आहे? 21 वर्षाचा. म्हणजे जर आपण केलं 4x - x बरोबर किती? 21. म्हणजे 4तून 1 गेला 3. 3x बरोबर 21. x बरोबर किती होईल? 3 1 3 3 7 21. x ची किंमत आली आपली 7. वडिलांचा विचारलाय 7 गुणिले 5 म्हणजे किती? 7 5 35 वर्ष. वडिलांचं वय आजचं वय किती झालं मग? 35 वर्ष. नंतरचा प्रश्न बघा. बघा आपल्याला प्रश्न विचारलाय शेजारच्या आकृतीत त्रिकोणांची संख्या किती? तर अशा ह्याच्यात काय करायचं? सर्वात पहिले मोजायचे कोण. 1 2 3 4 5 6. एकूण पहिले कोण झाले? 6. याच्या मधात त्रिकोण किती आहे? 1 आणि हा दुसरा 2 म्हणजे 6 आणि 2 किती? एकूण 8. तर या आकृतीत एकूण त्रिकोण किती आहे मग? 8. लहान व मोठा अपूर्णांक कोणता? असा प्रश्न विचारलाय. हे जर तुम्ही अपूर्णांक पाहिले तर याच्यात एक पॅटर्न आहे. बघा पहिला तर हे सोडून द्या. 13 दोन्ही 26 मायनस 1 किती होते? 25. 17 दोन्ही 34 मायनस 1 33. 14 दोन्ही 28 मायनस 1 27. तर काय उरायलं इथं? अंशाच्या दुपटीपेक्षा छेद 1 ने काय आहे? लहान आहे. आणि जेव्हा पण अंशाच्या दुपटीपेक्षा छेद 1 ने लहान असेल त्यावेळेस ज्याचा अंश व ज्याचा छेद काय आहे? मोठा आहे तो अपूर्णांक लहान असते. तो काय असते? लहान असते. म्हणजे 17/33 लहान आहे. ऑप्शन नंबर सी. जर पाहिलं आपण ऑप्शनमध्ये तर एकच ऑप्शन आहे सी 1 नंबरवर. म्हणजे ऑप्शन नंबर 3 हे डायरेक्ट आपलं उत्तर येते. मित्रांनो हा झाला यवतमाळ पोलीस भरतीचे अंकगणित बुद्धिमत्ता. अशाच प्रकारचे पोलीस भरतीत यावर्षी झालेले सर्व पेपरचे आपण स्पष्टीकरण आणणार आहोत. त्यासाठी आताच तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.